सध्या भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती चालू आहे। लेवल 1ची ही पोस्ट आहे। फक्त 10वी पासवर तुम्ही इथे फॉर्म अप्लाय करू शकता आणि बऱ्याच कॅन्डिडेट्सनी फॉर्म अप्लाय देखील केलेले आहेत, परंतु काहींचे फॉर्म सबमिशन होत नाही आहे, काही एरर्स येत आहेत। तर यासाठी रेल्वे बोर्डाकडून एक कोरिजेंडम आलेला आहे। ते कशा संदर्भात आहे याची डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्या अगोदर रेल्वे भरती NTPCचा जर तुम्ही अभ्यास करत आहे तर तुम्हाला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनसाठी एक महत्त्वाचा आपल्याकडे ऑप्शन उपलब्ध आहे। मराठीमध्ये उत्तम दर्जाची ही पुस्तके आहेत, दोन्ही पण विजयपथ पब्लिकेशनची ही पुस्तके आहेत। प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनसाठी मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत। ग्रुप डी साठी देखील 120 प्रश्नपत्रिकांचा संच आहे। गणित बुद्धिमत्ता तर स्पष्टीकरणासहित आहे। विजयपथ पब्लिकेशनची ही दोन्ही पुस्तके तुम्ही घेणं गरजेचं आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून हे कोरिजेंडम आलेलं आहे। ते कशासाठी आहे तर ज्या देखील रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट लेवल 1 साठीच्या होत्या, याच्यामध्ये तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशनची जी लास्ट डेट होती ती 22 फेब्रुवारीपर्यंत होती, परंतु यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत। नेटवर्क एरर म्हणजे वेबसाईटमध्ये एरर येत आहे, जास्त सर्व्हर डाऊन होत आहे। याच्यामुळे तुमचे फॉर्म एकतर तुम्हाला OTP येत नाही आहे, आधार व्हेरिफिकेशन होत नाही आहे, किंवा तुमचा फॉर्म सबमिट होत नाही आहे, किंवा पेमेंट होत नाही आहे, किंवा त्यासोबतच तुमचं जे देखील झोन तिथे दाखवत नाही आहे, व्हॅकन्सी दाखवत नाही। तर अशा अनेक प्रश्न तुमचे होते आणि यामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं त्यासाठी की रात्रीच्या वेळी जेव्हा वेबसाईट तुमची जास्त लोड नसतो तेव्हा तुम्ही एकतर फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता। आणि यामध्ये आता RRBने यामध्ये ॲक्शन घेतलेली आहे, तर त्यांनी डेट एक्सटेंड केलेली आहे। 1 मार्चपर्यंत तुम्ही आता फॉर्म भरू शकणार आहात। 22 फेब्रुवारीपर्यंत आता घाबरायची कारण नाही आहे। तुम्ही फॉर्म सबमिट होत नाही या गोष्टींबद्दल, तर 1 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिशनची तुम्हाला डेट वाढून दिलेली आहे। यामध्ये महत्त्वाचं असणार आहे, जर तुमच्याकडे OBC सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे तर ते तुम्ही काढण्यासाठी तुमच्याकडे इथे आणखी तुम्हाला वेळ मिळत आहे, तर नक्कीच तुम्ही OBCचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढून घेऊ शकता। यानंतर आणखी याच्यामध्ये क्लोजिंग डेट टाईम फॉर ॲप्लिकेशन फी, जी क्लोजिंग डेट होती ॲप्लिकेशन फीची तर ती 24 फेब्रुवारीपर्यंत होती, आता ती वाढून 3 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। जर तुमचं पेमेंट होत नाही आहे म्हणजे जे देखील ॲप्लिकेशन तुम्ही करणार आहे आणि त्याची फी तिथे पेड होत नाही आहे तर त्याची देखील 3 मार्चपर्यंत तुम्ही ते ॲप्लिकेशन चे फी पेड करू शकता। त्यानंतर डेट अँड टाईम फॉर मोडिफिकेशन विंडो। आता मोडिफिकेशन जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय करताय त्याच्यामध्ये काही तुमच्या चुका झालेल्या आहेत, ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेले आहेत आणि त्यांच्या काही चुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं आहे, तर ही करेक्शन जी मॉडिफिकेशन विंडो आहे ती अगोदर 25 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत ओपन असणार होती, आता ती वाढून 4 मार्चपासून 13 मार्चपर्यंत त्याची तारीख दिलेली आहे। तेव्हा तुम्ही मॉडिफिकेशन करेक्शन करू शकता, परंतु याच्यामध्ये फक्त तुम्ही क्रिएट अँड अकाउंटमध्ये आणि चूजन रेल्वे म्हणजे जे देखील झोन तुम्ही चूज केलेले आहे किंवा अकाउंट क्रिएट करताना जे देखील तुमची माहिती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने ही माहिती जर तुमच्या उपयोगी पडणार असेल तर टेक्निशियन शुभांगीला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।